आता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिन साजरा केला जातो. यासाठी लवकर उठून मी फोटो एडिटिंगचे काम करू लागलो. फोटो एडिटिंग चांगल्या प्रकारे झाले, त्यामुळे मी आवरून कॉलेजच्या दिशेने निघालो. कॉलेजमध्ये पोहोचलो. अजून कोण आले नव्हते, म्हणून मी तयार केलेला फोटो स्मार्ट बोर्डवरती लावला. त्यानंतर सर्व मॅडम आणि सर हळूहळू कॉलेजमध्ये हजर झाले. त्यानंतर आम्ही सर्वांनी रोजच्या रुटीनप्रमाणे परिसर स्वच्छता केली आणि परिपाठासाठी एकत्र जमलो. परिपाठ व्यवस्थित पार पडला. त्यानंतर प्राध्यापक खराटे मॅडमांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यासाठी आमच्याकडून कार्यक्रमाची पूर्वतयारी करून घेतली. लंच ब्रेक झाला. आज मी भेंडी आणि चपाती आणली होती. आम्ही सगळ्यांनी दुपारचे जेवण केले. सर्व प्राध्यापकांची ऑनलाईन मीटिंग चालू होती, त्यामुळे आमचा थोडा टाईमपास चालू होता. त्यामुळे मी स्मार्टबोर्डवर कराओके हे टायटल टाकून गाणी लावली. सर्वांनी संगीताचा आस्वाद घेऊन सुरात गाणी गायली. प्राध्यापकांची मीटिंग झाली आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून प्राचार्य विलास पाटील सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक खराटे मॅडम आणि प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे सर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन झाले. त्यानंतर अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मी प्राध्यापक खराटे मॅडम या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. द्वितीय वर्षाच्या तांबेकर मॅडम यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी खूप छान मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कांबळे मॅडमांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी खूप छान आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उत्कृष्ट मनोगत म्हणून कागवाडे मॅडमांनी आपले खूप छान मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापक खराटे मॅडम यांनी आपल्या मनोगताला सुरुवात केली. त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी तसेच स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रीभ्रूण हत्या याविषयी खूप छान भाषण केले. मॅडमांनी भाषण खूप मोठे केले होते, त्यामुळे कंटाळा जावा यासाठी प्राध्यापक चट्टे सर यांनी नागपूर, कानपूर, डोकपूर हा मजेशीर खेळ घेतला. आम्ही सगळे फ्रेश झालो. त्यानंतर चट्टे सरांनी आपल्या मनोगताला सुरुवात केली. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले, तसेच आजच्या युवा पिढीवर बोलले. त्यानंतर अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य पाटील सरांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली. त्यांनी खराटे मॅडम आणि चट्टे सरांनी केलेल्या भाषणाची सांगड घालत खूप छान मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर प्राचार्य सरांनी उद्याच्या काही सूचना दिल्या आणि फेब्रुवारीचा वार्षिक क्रीडा महोत्सवाला कशी तयारी करावी याविषयी माहिती दिली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. 5 वाजले. आम्ही सगळे खिडक्या दारे लावून घरी निघालो. गेटबाहेर चट्टे सरांबरोबर विविध विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मीही घरी निघालो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.